नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची सकाळची ब्रेकिंग न्यूज। शिंदे गटाचे हे 16 आमदार अपात्र होणार। 2022च्या बंडानंतर पुन्हा राज्यात राजकीय मोठा भूकंप। ठाकरे गटात आनंदाचे वातावरण तर शिंदे गटाला तगडा झटका। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ही मोठी घडामोड घडलेली आहे। ती यादीच आलेली आहे की त्यामध्ये कोणकोणते आमदार अपात्र होणार, नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। 2022 मध्ये बंड झाल्यानंतर जे 2 गट पडले, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष दिल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले होते। त्यांनी आपल्या वकिलांद्वारे सुप्रीम कोर्टात लढा चालू ठेवला होता। आता तो लढा अंतिम टप्प्यात आला असून त्यावेळचे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही कालावधीनंतर गेले होते, त्या सर्वांना अपात्र करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे जे काय म्हणत होते की शिवसेना आमची आहे आणि एकनाथ शिंदे हे जर त्यांची शिवसेना होती तर गुवाहाटीला एकेका टप्प्याने आमदार कसे घेऊन गेले आणि जे आमदार घेऊन गेले ते वेगवेगळ्या टप्प्यांनी, त्यामुळे ते अपात्र करावेत अशी मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर गेल्या काही दिवसात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसलेला आहे। शिंदे गटात यामुळे अस्वस्थता पसरलेली आहे। अपात्रतेच्या चर्चेमुळे शिंदे गटातील काही आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। अनेक आमदार भविष्यातील राजकीय समीकरणाचा अंदाज घेत असल्याची चर्चा आहे। काही नेते पुन्हा ठाकरे गटाशी संपर्कात असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। मात्र शिंदे गटातील नेते या सर्व चर्चा फेटाळत आहेत। आम्ही कायदेशीर लढाई लढणार असून आम्ही कोणी अपात्र होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटात उत्साह संचारला आहे। शिवसेना यामध्ये कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं असताना पहिलाच धक्का एकनाथ शिंदेंना जोरदार बसत आहे। शिवसेना ठाकरे समर्थकांचा दावा आहे की 2022 मध्ये शिवसेनेवर अन्याय झाला होता आणि आता न्याय मिळण्याची वेळ आली आहे। अनेक शिवसैनिक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि तीच बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत। ठाकरे गटातील काही नेत्यांनी सूचक वक्तव्य करत मोठे राजकीय बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत। आगामी काळात शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच येऊ शकतं अशा चर्चांनी राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक विषय मानला जातो। निवडणूक आयोगाने शिंदेंना त्यावेळी दिलं असलं तरी ते मात्र सुप्रीम कोर्टात त्यांना मिळणार नाही अशी शक्यता जोरदारपणे वकील मांडत आहेत। त्यामुळेच आता गेल्या काही दिवसापासून राजकीय विश्लेषकांच्या मते 2022 मध्ये झालेल्या बंडावेळी काही घटनात्मक नियमाचे उल्लंघन झाले का यावरून हा वाद निर्माण झाला आहे। पक्षाच्या अधिकृत आदेशाविरोधात मतदान, पक्ष नेतृत्वाला आव्हान आणि वेगळा गट तयार करण्याच्या मुद्द्यावरून अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। काही आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। या प्रकरणात त्यांच्या विरोधात हा निकाल लागू शकतो। त्या संभाव्य अपात्रतेच्या चर्चेत काही मोठ्या नेत्यांची नावं वारंवार घेतली जात आहेत। त्यामध्ये माजी मंत्री आणि सध्याचे आमदार असलेले तानाजी सावंत, तसेच आत्ताचे माजी मंत्री आणि आता आमदार म्हणून असलेले अब्दुल सत्तार, मंत्री संजय शिरसाट, एकनाथ शिंदे यांच्यासहित 16 आमदार हे अपात्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या चर्चेला अधिक राजकीय वजन मिळालं आहे। विशेष म्हणजे हे सर्व नेते राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली तर शिंदे गटाचं अस्तित्वच महाराष्ट्रातून जाऊ शकतं आणि हे अस्तित्व टिकवायचं असेल तर भाजपा त्यांना आपल्या पक्षात विलीन करून घेऊ शकतो। त्यामुळे भाजपाची 100%ची भूमिका ही त्यांना राबवायची आहे आणि राज्यात सर्वात जास्त आमदार निवडून आणून स्वबळावर त्यांचं सरकार स्थापन करायचं आहे। कारण त्यांचं स्वबळावरचं सरकारचं जे स्वप्न आहे ते अजूनही पूर्ण झालेलं दिसत नाही।
जर 16 आमदार अपात्र झाले तर त्यांचा परिणाम फक्त शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलू शकतात. सरकारचं बहुमत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल. विरोधक आक्रमक होतील आणि राज्यात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता वाढू शकते. त्याचबरोबर येणाऱ्या काही वर्षांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका यावरही त्यांचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेतील मूळ मतदार तो आहे जो शिवसेना धनुष्यबाण आणि पक्षाला मानणारा, तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतो. त्यामुळे शिंदेगडाचं अस्तित्व लवकरच संपेल यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण शिवसेना हे कोणाला मिळावं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.